आता आपण या ब्लाउजचे मेजरमेंट घेतलेले आहे. आता ते मेजरमेंट आपण पेपरवरती टाकून घेणार आहोत. डबल पेपर घ्यायचा. त्यासाठी बंद बाजू ही आपल्या बाजूने घ्यायची, पेपरची पूर्ण उंची टाकून घ्यायची. बंद बाजूला पूर्ण उंची आपली 13.5 + 1 इंच म्हणजे 14.5 इंच ही पूर्ण उंची झाली. त्या स्टेपवरती आपल्याला लगेच मोंड्याचं माप टाकायचं. 6 इंच हे मोंड्याचे माप घेतले. टेप परत एक वेळा या बाजूला ठेवायचा. 14.5 इंच उंची आणि 6 इंच मोंडा हे दोन माप टाकून घ्यायचे आणि ही आडव्या रेषा जोडून घ्यायच्या. हे दोघं पॉईंट जोडून घ्यायचे अशा पद्धतीने. इथे आता आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे. गळा रुंदी ही आपली 2.25 घ्यायची. त्यानंतर इथे पण एक वेळा मोजायचं 2.25. शोल्डरचे माप हे 3 इंच. या रेषेवरती पण मोजायचं 3 इंच. त्यानंतर हे पॉईंट जोडून घ्यायचे म्हणजे आपली रेष सरळ येते. आता या रेषेवरती छातीचे माप टाकायचे. आता छातीचे माप आहे 9 इंच म्हणजे 36 इंच छातीचे माप आहे. तर 9 मध्ये प्लस अर्धा इंच करायचा. 9.5 इंच छातीचे माप. छातीचे माप त्यानंतर पुढे 1.5 इंच ही शिलाईसाठी मार्जिन घ्यायची. त्याच पद्धतीने कमरेचे पण माप घ्यायचे या रेषेवरती. तर कमरेचे माप आहे आपले 8 इंच. त्यात प्लस परत अर्धा इंच करायचा 8.5 इंच आणि पुढे 1.5 इंच ही शिलाईसाठी मार्जिन. पॉईंट जोडून घ्यायचे. ते दोघं पॉईंट असे व्यवस्थित जोडून घ्यायचे. आता मोंड्याचे आकार देऊन घ्यायचे. मोंड्याचे आकार देताना क्रॉसमध्ये टेप ठेवून 1 इंच माप मोजायचं. त्यानंतर पुढे अर्धा इंच मोजायचं. त्याच पद्धतीने गळ्यासाठी उभ्या रेषेवरती 1 घ्यायचं आणि आडव्या रेषेवरती 1 इंच मोजायचं. आकार देताना आपल्या बाजूने पेपर फिरवून मग आकार द्यायचा. आता हा सुरुवातीला हा वरचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर हा खोल आकार. त्याच पद्धतीने गळ्याचा पण आकार हा असा व्यवस्थित खोल देऊन घ्यायचा. आकार देताना हा व्यवस्थितच आला पाहिजे. आता क्रॉसपट्टी ही कमरेपासून वरती 3 इंच घ्यायची. या बाजूने कमरेपासून वरती ही 2.5 इंच घ्यायची. हे पॉईंट असे जोडून घ्यायचे या पद्धतीने. आता इथे 36 इंच मापाचे ब्लाउज असल्यामुळे मी 5.5 इंच हे कटोरीचे माप टाकणार आहे. तर त्यासाठी 5.5 इंच हे माप इथे टाकून घ्यायचे क्रॉसपट्टीवरती. आणि इथे आपल्याला क्रॉसमध्ये मोंड्यापासून क्रॉस टेप ठेवून 2.5 इंच याच्यावरती मार्किंग करून घ्यायची पॉईंटवरती. आता हे तिघं पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. अशा व्यवस्थित पद्धतीने आकार देऊन घ्यायचा हा कटोरीचा गोलाकार. या पद्धतीने हे आपल्या कटोरीचं मेजरमेंट झालेलं आहे 36 इंच मापाच्या ब्लाउजचं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका.